आज आपल्या DM बिरादर साहेबांचे 78वा वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या या उमराणी गावचे सुपुत्र इचलकरंजीमध्ये येऊन एक असे मोठे उद्योगपती बनलेले. मी थोडक्यातच सांगणार आहे. आपल्या गावाचं आपण लहानपणी त्यांना आपण बघत होतो, तरी पण उमराणीसाठी उमराणी हायस्कूल उमराणी म्हणून एक डबळे सरकारच्या बरोबर त्यांनी शिक्षण संस्था उभा केली. त्याच्यानंतर त्यांनी आपले धानामा देवस्थान गुड्डापूर धानामाचं जन्मस्थळ या देवस्थानचं आपण 1993मध्ये स्थापन केलं ट्रस्ट. त्यावेळी त्यांचे ट्रस्टीचे ते खजिनदार होते. आणि तसेच आता एक गेल्या वर्षीचं त्यांचं उद्घाटन केलं आपण. आपल्या उमराणीमध्ये विद्यार्थ्यांना वाचला नाही व्हावं असं या अपेक्षानं आणि गावात एक आपलं DM बिरादार असं एक नाव राहावं ह्या दृष्टिकोनातून विचार करून DM बिरादार साहेबांनी 11-12 लाख रुपये खर्च करून एक वाचनालयाचं भव्य दिव्य असा इमारत उभा केली. आणि त्यांच्या नावानं तिथं अनेक विद्यार्थी MPS असू दे अनेक अभ्यासाचं तिथं पुस्तके उपस्थित आहेत. असे एक आपले DM बिरादार साहेब आपल्या उमराणी गावामध्ये त्यांचं नाव राहण्यासाठी ते एक वाचनालय बांधून दिलेले आहेत. आणि DM बिरादार असे वाचनालयाचं नाव आहे. मला एकच सांगायचं, अनेक गावातील जन्माला येऊन अनेक उच्चपदावर गेलेले आहेत, अनेक उद्योगपती झालेले आहेत. मुंबईसारखे म्हणा, दिल्लीसारखे म्हणा, अनेक कोल्हापूरसारखे म्हणा, अनेक शहरामध्ये जाऊन असे मोठे पदाधिकारीसुद्धा होऊन गेलेले आहेत आणि मोठे अधिकारीसुद्धा होऊन गेलेले आहेत. तरी पण आजपर्यंत आपल्या गावामध्ये आपलं नाव राहावं ह्या दृष्टिकोनातनं कुणीही केलं नव्हतं. हे पहिले केलेले DM बिरादार साहेब आहेत. असे एक 12 लाख रुपये खर्च करून उमराणी त्यांचं नाव राहण्यासाठी अजरामर नाव राहण्यासाठी त्यांनी वाचनालय बांधलेलं आहे. आणि आपल्या गावामधील सर्वसामान्य जनतेमध्ये सार्वजनिक असू दे, धार्मिक असू दे, आध्यात्मिक असू कुठल्याही कार्यक्रमामध्ये सहभागी होतात. अशीच पुढची आयुष्य आरोग्य त्यांना भरभराट देऊ असे मी शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.